सन्माननीय दिलीप प्रभावळकर साहेब आणि माझ्या जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो, बहिणींनो आणि मातांनो, या सिने दिशा या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सकाळपासून कोण कोण होते? तुम्ही सगळेजण होतात. आता हा हा त्याच्यामुळे आता संध्याकाळी आता किती वाजले? 8:30. तुम्हाला घरी जायचं असेल, मला माहिती आहे. तुम्ही काय नाही नाही करू नका. तुम्ही आता आले असणार. नाही मला हे आत्ताची असणार. परंतु आज इथे दिलीप प्रभावळकर साहेब इकडे आज आले. त्यांचा सत्कार करायची मला संधी मिळाली. मी मागे एकदा आशाताईंच्या कार्यक्रमामध्ये मी असं म्हटलं होतं, एकदा आशाताईंचा सत्कार माझ्या हस्ते झाला होता आणि मी त्या कार्यक्रमात असं म्हटलं होतं की सध्या म्हटलं मोठ्या माणसांचे सत्कार करायला मोठी माणसं सापडत नाहीत, आमच्यावरती अटपायला लागतंय. आणि आजही तेच आहे. आज प्रभावळकर साहेबांसारखा एक, त्यांनी आता अत्यंत नम्रपणे काही गोष्टी सांगितल्या की माझ्यामध्ये दिग्दर्शकांनी ती गोष्ट पाहिली, तुमच्यातच का पाहिली? एवढे नट इथे रंगभूमीवरती असताना दिलीप प्रभावळकरांमध्येच त्या गोष्टी का पाहिल्या गेल्या? मला असं वाटतं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि ती पाहिल्यानंतर ती गोष्ट त्यांनी साकारणं, आणि जसं आता त्यांनी सांगितलं की व्हाईस प्रेसिडेंट कुठेतरी अमेरिकेमध्ये त्यांनी तात्या विंचू केला. अमेरिकेमध्ये आम्हाला फक्त तात्या ट्रम्पच माहिती आहे. तात्या विंचू पहिल्यांदा ऐकला. पण त्यांनी केलेले मला असं वाटतं आपण त्याला शाळेमध्ये असतानाची गोष्ट, टेलिव्हिजनवरती गुंड्या भाऊ आणि चिमणराव हे ज्यावेळेला यायचं आणि ते ज्यावेळेला तुम्ही एक हाक मारायचा काऊ नावाची, तर ते डोळ्यासमोर तेव्हापासून दिलीप प्रभावळकर आम्ही त्यांचा प्रभाव पाहत आलो. किती चित्रपट पाहिले, किती गोष्टी पाहिल्या. आणि मला असं वाटतं की भारताच्या इतिहासात, चित्रपटाच्या इतिहासामध्ये इतक्या प्रकारच्या विविध भूमिका करणारे मला असं वाटतं ते एकमेव कलाकार असतील. म्हणजे साधारणपणे 1 ते 20-25 असं जर समजा आपण प्रभावळकर पकडले तर 25-26 नंतर मला असं वाटतं कमल हसन असतील. परंतु एवढ्या भूमिका साकारायच्या आणि त्याचा प्रभाव इतकी वर्ष ठेवायचा किंवा राहतो अशा प्रकारे त्या भूमिका करायच्या. म्हणजे आत्ताच त्यांचा दशावतार आला. दशावतारमध्ये तर त्यांनी किती भूमिका केल्या. म्हणजे एका नाटकामध्ये, एका चित्रपटामध्ये विविध भूमिका करणं हे काही सोपं साधं काम नाहीये. आणि अशी व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये जन्माला आली याचा आम्हाला जास्ती अभिमान आहे. आज अभयाने आज हा कार्यक्रम घेतला. इथे त्याच्या सगळे सहकारी त्याचे इथे आहेत आणि आज मराठी रंगभूमीवरचे सगळेच दिग्गज इकडे, दिग्दर्शक तुम्हाला आज लाभले. त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं सकाळपासून. अजूनही अनेक जण येतील. तुम्ही जेवढे जण आलेला आहात तुमच्या सर्वांची नोंद झालेली आहे ना? झालेली. आणि कुठून आला आहात तुम्ही सगळेजण? मुंबईचेच आहात, नवी मुंबईचे आहात का बाहेरून आलाय? पुणे, रत्नागिरी. नाही महाराष्ट्रात आलं, बोला ना. सोपं नाही का? मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो. जसं मराठी चित्रपट सृष्टीतले, नाट्यसृष्टीतले अनेक दिग्गज तुम्हाला आज इथे सकाळपासून मार्गदर्शनाला मिळाले. मी अभय पोपटांशी मी बोलतो. इथे आज अभिजित पानसे पण आहेत, बाकी सगळे माझे सगळे
नाट्य क्षेत्रामधले माझे सगळे मित्र आज इथे रंगभूमीचे चित्रपट क्षेत्राचे इथे व्यासपीठावरती आहेत. मी सर्वांशी बोलतो आणि लवकरच मी एक अशाच प्रकारचा काय याला सेमिनार म्हणतात, वर्कशॉप, अशाच प्रकारचं मी एक वर्कशॉप तुमच्या सर्वांसाठी म्हणून मी आयोजित करतो. ज्याच्यामध्ये आपले मराठी चित्रपटसृष्टीचे लोक तर असतीलच, परंतु आपल्या सर्वांसाठी म्हणून मी राजकुमार हिरानी, आमिर खान, जावेद अख्तर या सर्वांना मी इथे बोलवीन. तुम्हाला जे काही तुम्हाला या क्षेत्रामध्ये येण्यासाठीचे जे काही प्रश्न असतील ते मला असं वाटतं तुम्ही त्यांच्याशी बोला आणि भविष्यातली सगळी तुमची वाटचाल ही उत्तम हो. चित्रपट कसा करायचा, काय करायचा, नाटक काय करायचं, कसं करायचं. मला चित्रपट क्षेत्रातलं थोडंसं, चित्रपटाबद्दल थोडंसं मला थोडंसं कळतं, थोडंसं, यांच्या एवढं नाही कळत. नाटक मला कळतच नाही, कळत नाही याचा अर्थ समजून घ्या. मला असं वाटतं नाटक हे इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा सर्वात जास्ती कठीण असते. याचं कारण त्याला एका चौकोनामध्ये विश्व मांडायचं असतं आणि तुम्हाला त्या संपूर्ण विश्वामध्ये घेऊन जायचं असतं त्या एका चौकोनात. चित्रपटाला तुम्ही आउटडोअरला कुठेही जाऊ शकता, चित्रपट कसाही फिरवू शकता, कुठेही नेऊ शकता, तेही कठीणच आहे. पण मला असं वाटतं नाटक हे सर्वात जास्ती कठीण माध्यम आहे असं मला वाटतं. मला दरवेळेला नाटक पाहताना हे कसं सुचलं, म्हणजे इथे केदार शिंदेवर बसले, इथे पुष्कर श्रोत्री आहेत. मी केदार शिंदेचं सही रे सही नाटक मी 2, 4, 5, 10 किती वेळा अनेकदा बघितलंय. एकदा ते संपूर्ण नाटक मी बॅकस्टेजने पाहिले की भरत जाधव नेमका करतो काय. इथून जातो, तिकडून उपटतो, तिकडून जातो, इथून कुठेतरी येतो. हे सगळं हे बसवलं कसं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं खूप कठीण गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी तुम्ही समजून घ्याव्यात. ह्या नाट्यक्षेत्र हे मराठीसारखं प्रभावी मला असं वाटतं दुसरं कुठेही नसावं. आणि आपल्याकडे जे दिग्गज आज मराठी नाट्यसृष्टीमध्ये दिग्गज आहेत ते तर तुम्हाला मार्गदर्शन करतीलच. चित्रपट क्षेत्रामधले जे लोक आहेत तेही येतील. आणि हे हिंदी चित्रपट क्षेत्रातले जे माझ्या परिचयाचे आहेत, माझे जे काही मित्र आहेत, यांनाही मी घेऊन येईन, ज्याच्यातनं तुम्हाला पुढचा मार्ग जास्ती सोपा होईल. आता बाकी राहिलेले म्हणजे वर्कशॉप सोडून जे आलेले आहेत त्यांच्यासाठी मी आताच आपल्या अभिजित देसाईच्या आपल्या शाखेचं उद्घाटन करून आलो. आणि त्या शाखेच्या उद्घाटनाच्या वेळेला मी त्यांना सांगितलं की मी लवकरच नवी मुंबईमध्ये एक माझी जाहीर सभा देईन आणि त्या जाहीर सभेच्या वेळेला आपण सर्वजण या. त्याच्यामुळे ही सगळी बिचारी मंडळी महाराष्ट्रात सगळीकडनं आली आहेत. आधीच ते सगळं म्हणजे दिवसभर त्यांना खूप गोष्टी मिळाल्या असतील, पण अजून मी माझ्यामुळे ते जास्ती कावतील, तर त्याला त्रास होऊ नये. लवकरात लवकर शांतपणे घरी जा, नीट जा, लवकर जा, घरी व्यवस्थित पोहोचा. मी नवी मुंबईसाठी म्हणून लवकरात लवकर जाहीर सभेची मी तारीख आपल्याला जाहीर करेन, एवढं फक्त बोलतो. आज दिलीपजी आपण आज इथे सगळे आलात त्याबद्दल मी अतिशय आभारी आहे आपला. आणि आम्ही आणि त्याच्या सर्व टीमचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद.